मराठी तुम्ही खूप छान बोलताय, तर मराठी भाषेविषयी सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, कारण तुम्ही जवळपास आता गेले 20-25 वर्ष झालं बरोबर आहे, बरोबर. महाराष्ट्र जी मी नेहमी सांगतो की जन्मभूमी खूप मोठी गोष्ट असते, हो. पण कर्मभूमी तेवढेच महत्त्वाची असते. व्यक्ती जन्माने नाही कर्माने महान होतो. आणि त्यामुळे माझी कर्मभूमी महाराष्ट्र असल्यामुळे मराठी भाषाशिवाय मी कर्म करू शकत नव्हतो. आणि मराठी भाषामध्ये जे मराठी भाषाचं माझं एक्झाम झाला होता, परीक्षा झाला होता, त्यामध्ये मला त्याच्या गोल्ड मेडल मिळाला होता. तेव्हा म्हणजे तेव्हाच जेव्हा ट्रेनिंग चालू होते, हां, तर मला गोल्ड मेडल मिळाला होता. जरी माझ्या उच्चारमध्ये चुका असेल तरी पण माझी मराठी बऱ्याचपैकी सुधारलेली आहे, सुरळीत आहे. खूप छान मराठी बोलताय तुम्ही आणि आपला संवाद सुद्धा खूप छान आपण साधतोय. आणि आम्हाला उलट अभिमान आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करता आहात आणि मराठी एवढी छान बोलताय. मराठी भाषेविषयी सुद्धा तुमचा खूप छान तुम्हाला ज्ञान आहे त्याचं. आणि आता सगळ्यात आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय किंवा एक भावनेचा खूप जवळचा विषय असतो, तो म्हणजे आपली आई. आणि आई म्हणजे एक अपूर्ण कविता असते. ती एकच गोष्ट अशी आहे की ती पूर्ण नाही होऊ शकत कवितेच्या माध्यमातून. म्हणजे आपण कितीही भावना त्या मांडायच्या ठरलं तरी त्या कवितेत कुठेतरी अपूर्णच राहतात, असं माझं मत आहे. तुमचं मत एकदम खरं आहे. हो. आणि मला मी तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष झालं फॉलो करतोय. तुमचं आणि तुमच्या आईचं एक खूप वेगळं नातं होतं आणि त्या आपल्यातून थोड्या दिवसांपूर्वी गेल्या. तर त्यांच्याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल किंवा त्या तुमच्या दोघांच्या नात्याविषयी जाणून. माझी आई शिकलेली नव्हती, पण खूप कर्तव्य कठोर होती. ते नेहमी ते शेती करत होत्या आमच्यासाठी, कारण माझे वडील एकदम ऑनेस्ट पोलीस ऑफिसर होते आणि आम्ही 5 भाऊ आणि भावंड होतो. तर त्यामुळे माझे वडील जर मतलब इन्स्पेक्टर होते आणि माझी आई शेती करायची गावी. आणि ते आम्हाला एवढं छान हिंमत द्यायचे. जेव्हा जेव्हा अवघड परिस्थिती निर्माण व्हायचं ना, तेव्हा तेव्हा ते उलट मला त्याला फेस करायला लावायची. कोणी मला चुकीच्या गोष्टीने मारहाण केली, कारण बिहारमध्ये ते चालत असतो, त्याने माझे चूक नसताना मारहाण केली तर माझी आई सांगायचं, तुम मार खा के कैसे आ गया, जाओ और मार के आओ. अगर तुम्हारी गलती है तो माफ़ी मांगने चलो मार खाने के बाद भी, और नहीं तो मार के आओ. मी तिथे जायचो तोपर्यंत आई अनेक जे आमचे जवळचे लोक आहे त्यांना घेऊन माझे पाठीमागे म्हणजे स्कूटरने याने यायचे और मला हिंमत द्यायचे. अशा प्रकारचे अनेक गोष्टी झालेल्या आहे. मतलब जर कोण गावी खेतीमध्ये हाती यायचे, ठीक आहे, आणि त्यामुळे जे धानच्या वेळा आमची धान खेती होती, तर त्यासाठी 8 वर्षाचा होतो ते मला तेथे मचानवर ठेवून जायचे की हाथी आएगा तो चिल्लाना है, मसाल दिखाना है, ये करना है. तो मुझे डर लगा, रात को चिंगाड़ सुना तो भागा, मैं घर चला गया. 3-4 किलोमीटर दूर था खेत से मेरा घर. मैं दौड़ते दौड़ते घर पहुंचा, दरवाज़ा खटखटाया, आई ने दरवाज़ा खोला. मेरे 5 वर्ष का छोटा भाई था, उसके साथ थी माँ आई. जब मैं दरवाज़ा खोला तो बोले क्यों आ गया वापस, बोले ऐसे ऐसे हाथी का चिंगाड़ आया. तो मैं भाग के आ गया. हाथी ने जब आवाज़ की तो बोले चलो वापस जाओ और वहाँ रात भर रहो, और नहीं तो तुमको अंदर लूँगी नहीं. अब मैं तो डरते डरते हनुमान चालीसा पढ़ते, जो भी मुझे आता था जितना, ये करके ईश्वर का नाम लेते लेते वहाँ गया. मचान पे चढ़ा, डर के मारे सोया रहा, ये रहा. सुबह नीचे आया तो देखा वो नीचे बैठी हुई है. रात भर वहाँ नीचे वो बैठी हुई थी. मुझे कि मेरा डर लगेगा या मैं भागूंगा, ये दोनों के लिए वो नीचे बैठी हुई थी. सो दैट इज द वे शी टॉट मी एक्चुअली.
आजही म्हणजे तुम्ही हा जो प्रसंग सांगताय त्यावेळी ती आई तुमची एवढ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी उभी होती आणि आजही ती जरी आपल्यात नसली तरी अदृश्य शक्ती 100% तुमच्या पाठीशी आजही असणार आहे. तुम्ही सांगताय, तुम्ही भावनिक झालेला आहात आणि इव्हन तुम्ही सांगत असताना आम्ही थोडंसं भावनिक झालेलो आहोत. खूप एक वेगळं नातं असतं की जे आपण शब्दात मांडता येत नाही. कविता ही म्हणूनच अपूर्ण असते. मी औरतच्या संबंधाने एक खूप चांगली गझल लिहिलेली आहे ऐकायला आवडेल. आणि त्यामध्ये आदमीला चितावणी दिलेली आहे मी कि खबरदार आदमी, ऐ आदमी वो फकत तेरी पसली से गई बनाई नहीं, ऐ आदमी वो फकत तेरी पसली से गई बनाई नहीं, वो तेरे रीढ़ की हड्डी है, उससे बड़ा होने की तेरी कोई पैमाइश नहीं, उसके कोख में रहने का हक अब कहां से लाओगे जनाब, उसके कोख में रहने का अब हक कहां से लाओगे जनाब, जब उसके कोख को ही तेरी कोई ख्वाहिश नहीं, अभी भी वक्त है अपनी मुगालिफत से बाहर निकल, अभी भी वक्त है अपनी मुगालिफत से बाहर निकल, दोनों उसी रूह के तख्लीक हैं, दोनों उसी रूह से निकले हैं, औरत कोई आदमी की पैदाइश नहीं, आदमी औरत की पैदाइश है। ये क्या हाल बनाया उसके तूने, ये क्या हाल बनाया उसके तूने, जिसका तू लहू है गोशा है, इंसानी कौम का मुसावी हिस्सा वो, मुसावी मतलब आधा, इंसानी कौम का मुसावी हिस्सा वो, तेरा कोई शौक या तेरी कोई नुमाइश नहीं, जिसके दूध से तू सींचा गया, जिसके गोद में तू बैठा था, जिसके दूध से तू सींचा गया, जिसके गोद में तू बैठा था, उसी के आबरू से खेलने में तेरे ताकत की कोई आजमाइश नहीं, तेरे ताकत की कोई आजमाइश नहीं, तूने उसे चाहा ही नहीं शिद्दत से। औरत मां है, बहन है, मित्र है, प्रेमिका है, पत्नी है, बेटी है, सखा है, लेकिन तूने चाहा ही नहीं उसे शिद्दत से। न आरजू की झुक के कदमों में वो हर ख्वाब तामीर करेगी, लेकिन तेरी कोई बेजा फरमाइश नहीं। दागदार हो गए उजाले हैं, हवस से पामाल हो गई पाकीज़गी, अंधों की बस्ती में आंख वालों को रहने की कोई गुंजाइश नहीं, अंधों की बस्ती में आंख वालों को रहने की कोई गुंजाइश नहीं। वा 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 वा. कवितेच्या माध्यमातून आमच्यासमोर असं उभं केलंय की आता नारी शक्ती ही काय करू शकते आणि नारी शक्ती जर एकदा ती म्हणतात ना की एकदा जर स्त्री ही खवळली किंवा तिला जर राग आला तर ती परिवर्तनवादी ठरू शकते आणि ती ठरते. म्हणजे अनेक स्त्रिया अशा आहेत की त्यांनी परिवर्तन करून दाखवलेलं आहे आणि ही कविता म्हणजे त्या नारी शक्तीचं परिवर्तन तुम्ही आमच्या सर्वांसमोर खूप छान पद्धतीनं उभं केलं सर. मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर. आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे चाललोय आणि शेवटी मी तुम्हाला एक रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारणार आहे. तर त्या दोन्हीपैकी एक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. ओके. तर पहिला आहे गद्य की पद्य. पद्य. वा. कादंबरी की आत्मचरित्र. आत्मचरित्र. वा. सिनेमा की नाटक. नाटक. वा. स्विमिंग की सायकलिंग. स्विमिंग. वा. मोटिवेशन की सायन्स. मोटिवेशन. हो, ग्रेट. आणि शेवटचा प्रश्न पोस्टिंगच्या बाबतीमध्ये मी विचारणार आहे आणि तो असा आहे की सांगली, पुणे की मुंबई. हा प्रश्न अत्यंत जटिल आहे. मला सर्वात तुम्हाला आवडलेली पोस्टिंग असा विचारतात काय? आवडलेली असेल किंवा तुम्हाला खूप चॅलेंजेस तिथे फेस करायला लागली अशी पण असू शकते ती, या अर्थाने पण. खूप चॅलेंजेस म्हणजे सांगली. ओके. आणि सर्वात आवडते मग सांगू शकत नाही, कारण मग सगळीकडे मला लोक खूप आवडले.
सर आमची ही संकल्पना जी आहे कविता जगणारी माणसं ही तुम्हाला कशी वाटली? खूप सुंदर संकल्पना आहे. कारण कविताशिवाय माणूस जगूच शकत नाही. ज्यांना असं वाटते की त्यांना कविताची आवड नाही, खरोखर ते पण दर दिवशी कविता जगतात. त्यांना माहीत नसतात की ते कविता जगत आहेत. ठीक आहे. जेव्हा ते भावुक होतात, जेव्हा त्यांना फिल्म चांगला वाटतात, मूवी चांगला पाहतात, जेव्हा ते नाटक बघतात, जेव्हा ते रस्त्यावर चलताना ते कोणतेही पक्षी, चिडिया, डॉग याला बघून त्यांना काही वाटतात, तेव्हा त्यांच्यामध्ये कविता सृजन होते. हे वेगळी गोष्ट आहे की ते कविता अभिव्यक्त करत नाही किंवा कविताचे वाचन करत नाही. पण प्रत्येक माणूस कविता जगतात. त्यांचं जीवन त्याच्याशिवाय असूच शकत नाही. मानवाचं जीवन, ज्यांच्याकडे विवेक आहे, बुद्धी आहे, त्यांच्या जीवनात कविता आहेच. खूपच वेगळी प्रतिक्रिया आज आम्हाला पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. म्हणजे खूप सुंदर आणि खूप वेगळी प्रतिक्रिया दिली तुम्ही या संकल्पनेविषयी. त्यामुळे मला तर पर्सनली मला खूप छान वाटलं तुमची आजची प्रतिक्रिया ऐकून. तुमच्या आता कविता, माझा असा संदेश आहे त्यांचं मध्ये. मी एक 4 लाईनची कविता लिहिली होती आफ्टर कम्प्लिटिंग आयरन मॅन. त्यावेळेस मी प्रथम सरकारी अधिकारी भारताचा होतो ज्याने, म्हणजे इन्क्लुडिंग डिफेन्स, ज्याने आयरन मॅन केला होता. आणि तेव्हा मी एक कविता लिहिली होती शेवट संपल्यानंतर लगेच. ती कविता होती कि मन के अंदर का एक लोहा गलता, मन के अंदर का एक लोहा गलता, तब तन के ऊपर लोहा ढलता. भीतर बाहर चारों प्रहर जिसके फौलादी इरादा पलता. भीतर बाहर चारों प्रहर जिसके फौलादी इरादा पलता. गिरता उठता कभी न रुकता, अनवरत है जो चलता रहता. जख्मों को जो हंसकर सहता, प्रेरक इतिहास वही है रचता, प्रेरक इतिहास वही है रचता. सो स्वामी विवेकानंदाने पण असं सांगितले होते की आवर कंट्रीमेन शुड हॅव द नर्व्स ऑफ स्टील, muscles of iron and minds of thunderbolt. If we want to create inspirational history, we need to have an iron will. तो हम में आयरन विल होना चाहिए. अगर तुम में आयरन विल है तो, और साथ में एक तड़पता हुआ किसी चीज को प्राप्त करने के लिए एक तड़पता हुआ दिल है. आयरन विल और तड़पता हुआ दिल, आयरन मन और तड़पता हुआ दिल है, तो आप कुछ भी प्राप्त कर सकते हो. स्पोर्ट्स का अचीवमेंट तो एक अलग बात है. आप जिस क्षेत्र में भी अचीवमेंट प्राप्त करना चाहते हो, अचीव कर सकते हो, प्राप्त कर सकते हो. कुछ भी असंभव नहीं है. इम्पॉसिबल इज आई एम पॉसिबल, ओनली पॉसिबल. तो इसीलिए मैंने एक कविता लिखी है कि श्रांत नहीं शक्ति होगी, उद्भ्रांत नहीं भक्ति होगी. रे हार न मानो मन अपना, रे हार न मानो मन अपना. साहस से भरा हृदय रखना, साहस से भरा हृदय रखना. लो खड़ग उठा पाताल छेद, गांडीव चढ़ा तू व्योम भेद. गदा चलाकर सिंधु मोड़ कर घन प्रहार चट्टान तोड़. हर युग में अनगिन रावण होंगे, हर युग में अनगिन रावण होंगे. मर्यादा वरण करना होगा, फिर राम तुम्हें बनना होगा. चंड मुंड भस्मासुर होंगे, सब असुरों को मरना होगा. 9 दुर्गा रूप धरना होगा. संकल्प दृढ़ करना होगा, विकल्प नया गढ़ना होगा. लहरों से टकराना होगा, अग्नि में उतर जाना होगा. अंधकार को काट सके उन शस्त्रों को पुनः उठाना होगा. अंधकार को काट सके, निराशा को काट सके उन शस्त्रों को पुनः उठाना. किती गोड शेवट झाला. मनापासून धन्यवाद सर. आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी आठवण भेट थँक्यू. कविता जगणारी माणसं.